नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई हायकोर्टानं एका नवविवाहित जोडप्याला घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे. कोर्टानं यावेळी रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सीचा हवाला दिला आहे. पीडितेनं कोर्टामध्ये याचिका दाखल करत म्हटलं होतं की 27 वर्षीय पती लैंगिक संबंध ठेवू शकत नाही, त्यामुळे हे लग्न रद्द करण्याची परवानगी देण्यात यावी. कोर्टानं पीडित महिलेची मागणी आता मान्य केली आहे. हायकोर्टानं पतीच्या रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सीमुळे लग्न पुढे सुरू ठेवलं जाऊ शकत नाही असं म्हटलंय. मानसिक, भावनात्मक आणि शारीरिकरित्या पती पत्नीसोबत जोडला जाऊ शकला नाही, यामुळे दोघांनी वेगळं होणं योग्य राहील असं कोर्टानं म्हटलंय. आणि विशेष म्हणजे जोडप्याचं लग्न होऊन केवळ 16च दिवस झाले होते. न्यायमूर्ती विभा कनगडी आणि न्यायमूर्ती S.G. चपलगावकर यांच्या खंडपीठानं या प्रकरणी सुनावणी घेतली. 16 दिवसांमध्येच पती पत्नीमधील निराशा, असमाधान समोर आले असं कोर्टानं म्हटलं. मिळालेल्या माहितीनुसार जोडपं याआधी फॅमिली कोर्टामध्ये गेलं होतं, परंतु त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. त्यानंतर जोडप्याकडून हायकोर्टामध्ये धाव घेण्यात आली. लग्नानंतर पती लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचं पत्नीच्या लक्षात आलं. त्यानंतर पत्नीनं फॅमिली कोर्टामध्ये याचिका दाखल करत घटस्फोटाची मागणी केली होती. फॅमिली कोर्टानं याचिका फेटाळली, परंतु हायकोर्टानं याचिका दाखल करून घेतली. कोर्ट म्हणालं की पती पत्नी भावनिक, मानसिक आणि शारीरिकरित्या एकमेकांशी जोडले जाणे आवश्यक आहे. तसेच रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सी ही एक अशी स्थिती आहे जी नपुंसकतेपेक्षा वेगळी आहे. रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सीबाबत काही शारीरिक आणि मानसिक कारणं असू शकतात. पतीला आपल्या पत्नीशी रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सी असल्याचं या प्रकरणामध्ये दिसतं. पत्नीसोबत पती शारीरिक संबंध ठेवू शकत नाही, यामुळे घटस्फोटासाठी हे कारण योग्य ठरू शकतं. पतीनं सुरुवातीला आपल्या पत्नीलाच यासाठी जबाबदार धरलं होतं. आपली असमर्थता तो मान्य करण्यास कचरत होता असं देखील कोर्टानं म्हटलंय. मार्च 2024मध्ये या जोडप्याचं लग्न झालं होतं. जोडप्यामध्ये शारीरिक संबंध होऊ शकले नाहीत. पत्नीनं दावा केला की पती तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देतोय. पतीनं म्हटलं की त्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवता आले नसले तरी तो नपुंसक नाही. 16 दिवसांनंतरच जोडपं एकमेकांपासून वेगळं झालं होतं. त्यानंतर हे प्रकरण दोन्ही बाजूंनी फॅमिली कोर्टामध्ये नेण्यात आलं. आता रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सी हा शब्द तुम्ही या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा ऐकलाय, परंतु याचा अर्थ नक्की काय? तर मित्रांनो, रिलेटिव्ह इम्पॉर्टन्सी म्हणजे अशी नपुंसकता ज्यामध्ये व्यक्ती एका विशिष्ट व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ ठरतो. याचा अर्थ तो दुसऱ्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवू शकत नाही असा होत नाही. तो मानसिक आणि भावनिकदृष्ट्या जोडल्या न गेलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास तो असमर्थ ठरतो. ही एक सर्वसामान्य नपुंसकतेपेक्षा वेगळी स्थिती आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हायकोर्टानं हा निकाल दिलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.